नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. मैत्रिणींनो, 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. तो दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. चला तर आज आपण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भाषण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, तसेच बंधू भगिनींनो, आज मी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या या अनोख्या आणि प्रेरणादायी प्रवासात. आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत, ज्याने फक्त इतिहास बदलला नाही, तर आजही भविष्य घडवत आहेत. आपण बोलणार आहोत अशा महामानवाबद्दल, ज्यांच्या शब्दांनी भारताला उठविले, जागविले आणि जगासमोर उभे केले. ज्याने जगाला सांगितले, स्ट्रेंथ इज लाईफ, विकनेस इज डेथ. ज्याने विज्ञानापासून अध्यात्मापर्यंत, समाजापासून राष्ट्रापर्यंत, शिक्षणापासून धर्मापर्यंत अद्वितीय विचार मांडले आणि ज्याचा जन्म आज भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो, ते म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त. त्यांचे घर संस्कार, विचार, संस्कृती आणि बुद्धिमत्तेने भरलेले होते. वडील विश्वनाथ दत्त व्यावसायिक वकील होते. आई भूमिदेवी धार्मिक, करुणामय आणि आध्यात्मिक होत्या. या घरात 2 प्रवाह होते: पाश्चात्य विचार, भारतीय संस्कार. नरेंद्र यांचे बालपण उत्साही, चंचल पण अत्यंत तेजस्वी होते. स्मरणशक्ती अपूर्व, विचार तीक्ष्ण, आवाज गोड, शरीर मजबूत. आई म्हणायच्या, याच्या डोळ्यात सिंहाची नजर आहे. शिक्षण, अभ्यास आणि तर्कवाद मध्ये खूपच हुशार आहे. नरेंद्र यांचे शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेज व स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. त्यांनी भरपूर वाचन केले. साहित्य, इतिहास, कला, तत्वज्ञान, धर्म, संस्कृत, वेद, उपनिषद, पाश्चात्य तत्वज्ञान, मानसशास्त्र, नैतिकशास्त्र इत्यादी. ते अत्यंत तर्कवादी आणि विचारशील होते. त्यांनी अंधश्रद्धांना प्रश्न विचारले, विश्वासांना चिरफाड केली. त्यांच्या मनातील एक महत्त्वाचा प्रश्न होता, देव आहे का? असेल तर कुठे आणि कोणत्या रूपात? या प्रश्नाने त्यांना अध्यात्माकडे ढकलले. रामकृष्ण परमहंस अनोख्या संतांशी त्यांची भेट झाली. नरेंद्रने विचारले, आपण देव पाहिला का? रामकृष्ण म्हणाले, हो, पाहिला आहे. इतकाच खरा जसा तू मला पाहतोस. या उत्तराने नरेंद्र हादरले. पहिल्यांदाच सर्व काही अनुभवातून बोलणारा व्यक्ती दिसला. नरेंद्रने गुरूंना कसोटीवर घातले. ते कठोर प्रश्न विचारायचे, परिश्रम करायचे, तपासायचे, पण शेवटी ते गुरुमध्ये दैवी तेज अनुभवले. रामकृष्ण म्हणाले, नरेंद्र, तू जगाला बदलण्यासाठी जन्माला आहेस. 1886 मध्ये गुरूंचे निधन झाले. त्यांच्या शिष्य समूहाचे नेतृत्व नरेंद्रवर आले. याच काळात त्यांनी संन्यास स्वीकारला आणि झाले स्वामी विवेकानंद. नंतर त्यांनी सुरुवात केली भारत भ्रमणांची. विवेकानंदांनी भारताचा अभ्यास प्रत्यक्ष केला. ते पायी फिरले. गावात, शहरात, जंगलात, पर्वतात, राजवाड्यात आणि झोपड्यात. त्यांनी सर्व पाहिले. अज्ञान, गरिबी, गुलामी, निराशा, भूक, शिक्षणाचा अभाव. त्यांनी भारतीयांचे मन वाचले. पण त्यांनी भारताचा आत्मा देखील पाहिला. अध्यात्म, संस्कृती, विज्ञान परंपरा, धर्म, योग, वेदांत. ते म्हणाले, मी गरिबाचे दुःख पाहिले आणि मला कळले. देव मंदिरात नाही, गरिबांच्या रूपात आहे. 1893 मध्ये जागतिक धर्म संसद अमेरिकेच्या शिकागो शहरात आयोजित झाली. विवेकानंदांना समस्या आल्या. कोणी पाठिंबा नाही, पैसे नाहीत, पासपोर्ट समस्या, प्रतिनिधीपद खंडित. पण त्यांनी आपली हार मानली नाही. 11 सप्टेंबर 1893 रोजी सभागृहात हजारो लोक, सर्व धर्माचे प्रतिनिधी बोलत होते. विवेकानंदांनी व्यासपीठावर येऊन पहिल्याच वाक्यात म्हटले, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. सभागृह दुमदुमले. 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट झाला.
हे भारताचे गौरव क्षण होते. त्यांनी सांगितले, धर्म हा वादाचा विषय नाही. धर्म म्हणजे सहिष्णुता. सत्य एक, मार्ग अनेक. मानवतेला केंद्रस्थानी ठेवा. त्यांचा प्रभाव असा की पुढील काही महिने ते अमेरिकेत तारे झाले. 1897 मध्ये भारतात परत आल्यावर हृदयात आग पेटली, विशेषत युवकांमध्ये. विवेकानंद म्हणाले, युवा उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त करेपर्यंत थांबू नका. त्यांनी स्थापन केले होते रामकृष्ण मिशन. त्याचे ध्येय होते सेवा, शिक्षण, आरोग्य, मानवता आणि राष्ट्रीय एकात्मता. विवेकानंदांनी स्त्री शक्तीविषयी म्हणाले, स्त्रियांशिवाय राष्ट्र हे फक्त अर्धे राष्ट्र आहे. त्यांनी धर्माची नवी व्याख्या दिली. धर्म मानवता, धर्म सेवा, धर्म विज्ञान, धर्म नैतिकता. अतिप्रवास, व्याख्याने, लेखन, संघटना, सेवा या सर्वांमुळे शरीर थकले. ते म्हणत, मी वयाच्या 40 वर्षाच्या वर जिवंत राहणार नाही. 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठात ध्यान स्थितीत त्यांनी देहत्याग केला. तेव्हा त्यांचे वय फक्त 39 वर्ष होते. अशा महामानवाला कोटी कोटी नमन. एवढे बोलून मी माझे भाषण इथेच संपवतो. जय हिंद, जय भारत.